आज आपण बनवणार आहोत टाकळ्याची भाजी. तर टाकळा ही भाजी आपल्याला पावसाच्या सुरुवातीला मिळते. अत्यंत पौष्टिक तसंच औषधीची रानभाजी आहे. आयुर्वेदानुसार ही भाजी शरीरातील उष्णता, वात तसेच कफदोष संतुलित ठेवण्यासाठी उत्तम मानली जाते. त्वचा रोगांवर ही अत्यंत गुणकारी अशी भाजी आहे. तसेच पचनक्रिया आपली सुधारते. वजन नियंत्रणात ठेवण्यात ही भाजी खूप मदत होते या भाजीची. तसेच रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते. रक्त शुद्धीकरणाच्या प्रोसेसमध्येही या भाजीचा खूप उपयोग होतो. एक ना अनेक असे टाकळ्याच्या भाजीचे खूप फायदे आहेत. तर चला तर बघूया आपण टाकळ्याची भाजी कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने. ह्या भाजीची पानं काढून घेणार आहोत आपण. जे कवळे देठ असतील ते घेणार आहोत, जे जुन देठ असतील ते काढून टाकणार आहोत आणि व्यवस्थित बारीक कापून घेऊया. बारीक कापून झाल्यानंतर टोपामध्ये मी घेतली ही आणि हिच्यामध्ये पाणी घालून आपण 10 ते 15 मिनटं तिला व्यवस्थित उकळ येईपर्यंत तिला शिजवून घेणार आहोत. ह्या भाजीला थोडा उग्र असा वास असतो, तर ही प्रोसेस केल्यामुळे हा वास जरा आपला कमी होईल आणि थोडाफार ते थंड व्हायला ठेवूया. मग हे भाजी थंड होईपर्यंत मिरची आणि कांदा आपण कापून घेणार आहोत. कांदा मिरची कापून झालेली आहे. आता हे उकळलेलं जे आपलं टाकळ्याच्या भाजीतलं पाणी आहे ते आपण चाळणीने चाळून घेणार आहोत. तर ते चाळून आपण चाळणीवर ठेवूया. तोपर्यंत आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. फोडणीसाठी इथे 2 अख्ख्या लसूण मी साफ करून घेतलेले आहेत, ते आपण ठेचून घेऊया. तसंच कढईमध्ये तेल घालून मिरची व ठेचलेले जे लसूण आहेत ते घालून घेणार आहोत. व्यवस्थित लसूण आपण लाल करून घेणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये मी आता कांदा घालून घेते. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित लाल करून घेऊया. कांदा लाल होईपर्यंत इथे जे चाळणीमध्ये जी आपण टाकायची भाजी ठेवलेली आहे तिचं आपण एक्सेस जे पाणी आहे ते काढून घेणार आहोत. व्यवस्थित दाबून त्याच्यातील सगळं पाणी आपण काढून घेऊया. पाणी काढून झाल्यावर तिला व्यवस्थित आपण सुटसुटीत करून घेणार आहोत आणि जो आपण कांदा लाल करून घेतलेला आहे त्यामध्ये ही भाजी व्यवस्थित आपण कांद्यावर परतून घेणार आहोत. पाच ते 7 मिनटं व्यवस्थित कांद्यावर आपण तिला परतून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये मीठ तसंच ओलं किसलेलं खोबरं आहे ते यामध्ये घालून घेऊया आणि छान तिला अजून 1-2 मिनटं आपण परतून घेणार आहोत. तर अशा प्रकारे ही आपली आरोग्यदायी भाजी तयार झालेली आहे. तर ह्या पावसाळ्यात नक्की ट्राय करा. वर्षातून एकदाच अशी ही भाजी मिळते. तर ही भाजी आपण आपल्या पोटासाठी खूप आरोग्यदायी असल्यामुळे ती खाल्ली गेलीच पाहिजे. तर करून बघा. टाकळ्याची भाजी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मेलो किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.